राज्यातील शेतकऱ्यांना सरकारमार्फत कर्जमाफी करण्यात आली आहे आणि आता कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। राष्ट्रीयकृत बँका या आजारी जिल्हा बँकांची जबाबदारी घेणार आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती राष्ट्रीयकृत बँकांनी आज मंजूर केली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। 14 जिल्हा बँकांनी कर्ज देण्यास असमर्थता दर्शवली होती, त्यामुळेच याचा फायदा 30 ते 35 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी म्हटलंय। त्याचवेळी पैसे असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे। बँकांना पुढच्या 3 दिवसात शेतकऱ्यांना 10,000चा आगाऊ हप्ता द्यावा लागणार आहे। ज्या 14 बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, 16 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 16 जिल्ह्याचं सविस्तर आहे की नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा अशा 14 मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत। याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँका या बँकेला इथल्या बँकेला ह्या 16 जिल्ह्यातल्या बँकेशी जिथले लीड बँक आणि अधिक एखादी बँक पालकत्व दिलं आहे। जवळपास दोन्ही बँकेने पुढाकार देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त मेळावे घेऊन ज्या बँकेच्या शाखा नजीकच्या शाखेच्या ठिकाणी मेळावे घेऊन त्या ठिकाणी तिथं कर्ज उपलब्ध करून द्यायचं, तात्काळ कर्ज शक्यतो द्यावं फॉर्म भरून घेऊन। कारण ह्याच्या अगोदर प्रक्रिया अशी आहे की अगोदर काय फॉर्म लागतात ते अगोदर म्हणजे गावामध्ये वाटले जातात, ते कागदपत्र घेऊन येतात आणि तिथं जर व्यवस्थित वाटलं त्याच ठिकाणी मंजूर करावेत, किंबहुना 3 दिवसात मान्यता द्यावी अशा प्रकारचे। हो तयार झालेले हो 14 जिल्ह्यामध्ये तयार। राज्य सरकारने हमी दिली, पण कर्ज वाटप करायला सूचना दिलेल्या आहेत। तर सरकारने ही घोषणा करताना फक्त 30 जून 2016 पर्यंतच कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असं सांगितलंय। पण यामुळे प्रश्न निर्माण झालाय तो 30 जून 2016 नंतर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं काय, असा प्रश्न आता निर्माण होतोय। जे 30 जून 16 पर्यंत थकीत आहेत त्या सर्व थकीत शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचं कर्ज उपलब्ध करून द्यावं, त्याच्यासाठी शासनाने थक हमी दिलेली आहे। काही प्रश्न निर्माण झाला की अनेक ठिकाणी जिल्हा बँकेकडं कर्ज वितरित करण्यासाठी पैसे उपलब्ध नसतील, तर अशा ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणचे लीड बँक आणि एक पालक बँक म्हणून राज्य सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की ज्या 16 बँका आहेत, जवळपास 16 बँकेची यादी तुमच्यासोबत जोडलेली आहे, त्या 16 बँकेंना पालकत्व घ्यायचं आणि त्या ठिकाणी जास्त शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं सुलभ कर्ज मिळावं म्हणून कृषी विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग या सर्व विभागांनी मेळावे घेतलेले आहेत। जवळपास 700-750 मेळावे आज तागायत झालेले आहेत।